महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी 12व्या हप्त्याबद्दल आलेली आहे। फक्त तुमचे 4 ते 5 मिनिटं द्या लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला एकही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही। लाडक्या बहिणींच्या 12व्या हप्त्याबद्दल एकही शंका मी तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही। फक्त तुमचे 4 ते 5 मिनिटं द्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 30 जूनची अपडेट आहे। जूनचा हप्ता 1500 रुपये आणि 1 लाख रुपये कर्ज या महिलांना भेटणार आहे। आता कोणत्या महिलांना भेटणार आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे आणि महाराष्ट्रातील महिलांना देखील काय भेटणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे, खूप दमदार अपडेट आहे। मंत्री महोदयांचा बैठकीमध्ये त्यांचा निर्णय झालेला आहे की महिला स्वतःच्या पायावर उभं टाकण्यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे। आता कोणत्या महिला पात्र आहेत मी ते देखील तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे। फक्त 4 ते 5 मिनिटं द्या लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी 12व्या हप्त्याबद्दल आणि 1 लाख रुपये कर्जाच्या बद्दल। खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी किंवा इतर कोणत्याही योजनेविषयी कोणतीही अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटत असते। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे। लवकरात लवकर आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या। चला, जराही वेळ न गमावता आपण अपडेटकडे वळूया। खूप दमदार अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, अतिशय सुंदर अशी अपडेट आलेली आहे आपल्याकडे। तुम्ही पाहू शकता की अपडेट अशी आहे की या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला थेट डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1500 रुपये जमा केले जातात। आतापर्यंत एकूण 11 हप्ते जमा झाले असून आता जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी आता महाराष्ट्रातल्या करत आहेत। आता 11 हप्ते त्यांच्या अकाउंटवरती मे महिन्याला पकडून 11 हप्ते पडलेले आहेत। त्यांच्या अकाउंटवरती 11 हप्ते मे महिन्याला धरून पडलेले आहेत। 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी पडलेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, एक ना एक दिवस उशीर होईल, परंतु पैसे हे तुमच्या अकाउंटवरती 100% येत आहेत। तर तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं लाडक्या बहिणींनो। तुम्हाला एक काम करायचं, मे महिन्याचे पैसे तुम्हाला पडले असेल तर तुम्ही होय कमेंट करायचे, या ठिकाणी पडले। जर नसतील पडले तर नाही कमेंट करायचे। आता 2 हप्ते एकत्ररित्या कोणत्या महिलांना पडणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता 11वा हप्ता बऱ्याच महिलांना, महाराष्ट्रातील महिलांना, भरपूर महिलांना या ठिकाणी 11वा हप्ता पडलेला आहे, यात काहीही शंका नाही। आता लागलेली उत्सुकता आहे 12व्या हप्त्याची। तर 12वा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींनो? तुम्हाला 2 हप्ते आता एकत्ररित्या भेटणार आहेत। 12वा हप्ता हा आहे आपला जून महिन्याचा। आता जून महिना संपायला लाडक्या बहिणींनो अवघे 2 दिवस राहिलेले आहेत। 2 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी कोणत्याही क्षणी येऊ शकतात। फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा। SMS कडे लक्ष ठेवा। 12वा हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचा कधीही येऊ शकतो। जर आला असेल तर तुम्ही कमेंट करा, मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल। आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघता हे देखील आपल्याला या चॅनल या कमेंटमध्ये कळवायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, 12वा हप्ता हा जून महिन्याचा आहे। तो जून महिन्याचा हप्ता तुम्हाला 2 दिवसांमध्ये येणार आहे। 2 दिवसांमध्ये जरी नाही आला तर मग लागतो जुलै महिना। जुलै महिना लागल्याच्या नंतर मग लागलेला जुलै महिना, जुलै महिन्याच्या लागल्यानंतर 13वा हप्ता सुरुवात होणार आहे। 12वा आणि 13वा हप्ता एकत्ररित्या तुम्हाला भेटू शकतो। आपण सरकारचा पाठीमागचा जर डेटा बघितला तर सरकार एकत्ररित्या या ठिकाणी 2 हप्ते सरकार टाकत असतं। त्यामुळे या ठिकाणी 2 हप्ते याही वेळी तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। 3000 रुपये एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। फक्त तुम्ही तुमचे SMS चेक करा। SMS चेक केला नसेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमचे एकदा बँक स्टेटमेंट चेक करू शकता, पैसे आलेत का नाही बघण्यासाठी। आता पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी सन्मानपणे हप्ता दर महिन्याला 15 तारखेच्या पुढून जमा केला जातो। मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता पुढच्या आठवड्यात म्हणजे जूनच्या अखेरीस बँक खात्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवली जात आहे। तथापि राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी छाननी सुरू करण्यात आलेली आहे। प्रात्यक्षिक विभागाकडून राज्य सरकारला मिळालेल्या डेटाच्या आधारे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक आहे अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजना या योजनेमुळे अनेक महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं। त्यामुळे लाभार्थ्यांसाठी पात्र राहण्यासाठी उत्पन्नाची माहिती अचूक व पारदर्शक ठेवण्याचे आवाहन या ठिकाणी सरकारनं केलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की आपला मे महिन्याचा हप्ता होता, ते मे महिन्याचा हप्ता पडायला उशीर का झालेला तर सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। ती छाननी प्रक्रिया सुरू होती त्यामुळे हप्ता पडायला उशीर होऊ लागला। तर आता छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत। आता अपात्र ठरलेल्या महिला आहेत अशा महिलांना 12वा 13वा हप्ता भेटणार नाही। इथून पुढचे कोणतेही हप्ते त्यांना त्यांच्या अकाउंटवरती पडणारे नाहीत। त्यांना
11 हप्ते पडलेले आहेत, मग त्या 11 हप्त्याचे सरकार 16,500 रुपये त्यांच्याकडून वापस घेणार का? तर सरकार वापस घेणार नाही, परंतु इथून जेही काही हप्ते असतील ते तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष घ्यायचं आहे. आता कोणत्या महिला या अपात्र झालेल्या आहेत? ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, आणि ज्या महिलांचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे, अशा महिला देखील अपात्र ठरलेले आहे. आणि ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. आता खरंच या योजनेची गरजू महिलांना या ठिकाणी संधी भेटणार आहे. या योजनेची फक्त ज्या गरजू महिला आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी या योजनेचा आता इथून पुढे लाभ घेता येणार आहे. हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत, यात काही शंका नाही. मे महिन्याचे पडलेले, जून महिन्याचे आता 1-2 दिवसांमध्ये पडतील. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा. 31 तारीख आहे, आणखी जून महिना संपलेला नाही. आता 24 तास आहेत आपल्याकडे. ह्या 24 तासांमध्ये कधीही तुमच्याकडे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. 31 तारखेपर्यंत फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा. नाही जरी पडला तर एकत्रितरित्या मग लागतो जुलै महिना. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6 जुलैमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 6 जुलै या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती कधीही 3,000 रुपये येऊ शकतात. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून हप्ता आल्याच्या नंतर आपण लगेच अपडेट देत असतो. म्हणजे तुम्हाला हे अपडेट समजेल. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला ही अपडेट समजेल. आणि या व्हिडिओला लाईक आलीच पाहिजे, 100% लाईक करा. लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर आपल्या या चॅनलला लाईक करून घ्या, म्हणजे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते तुमच्यापासून वंचित राहणार नाही आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता बहिणींकडे पोहोचला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे, आता कर्ज कोणाला भेटणार आहे, कर्जाबाबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे? कर्ज अशा महिलांना भेटणार आहे लाडक्या बहिणींनो, ज्या महिला मुंबईतील रहिवासी आहेत. अशा महिलांना या ठिकाणी कर्ज भेटणार आहे. तर ते कर्ज कशासाठी भेटणार आहे? ते कर्जाचा हेतू असा आहे की लाडक्या बहिणींनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कर्जाचा हेतू असा आहे की मंत्री महोदयांची बैठक बसली होती. त्या बैठकीमध्ये त्यांचा एक सवाल होता की महिला या स्वतःच्या पायावर उभं टाकल्या पाहिजे, त्यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय, लघु उद्योग काहीतरी केला पाहिजे. त्यासाठी हे कर्ज देत आहे. कर्ज हे बिनव्याजी आहे आणि तुम्हाला 1 वर्षामध्ये कधीही फेडायचं असेल तर तुम्ही फेडू शकता. लाडक्या बहिणींच्या पैशाने देखील तुम्ही फेडू शकता. एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती 1 लाख रुपये सरकार कर्ज देणार आहे. फक्त तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला बघायचं असेल तर आता मी सांगतो, इकडे बघा. तुम्ही जर त्या कर्जासाठी पात्र आहात हे तुम्हाला कसं समजेल? आता तुम्ही या लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी असायला पाहिजे. तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. तर तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात लाडक्या बहिणींनो. फक्त मुंबईतील महिला आणि महाराष्ट्रातील महिलांना 50,000 रुपये भेटणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांना फक्त 50,000 रुपये आहेत आणि मुंबईतील महिलांना या ठिकाणी 1 लाख रुपये आहेत. मुंबईतील महिलांना 1 लाख रुपये का? कारण ती मेट्रो सिटी असल्यामुळं, जास्त लोकसंख्या असल्यामुळे, मेट्रो सिटी असल्यामुळे त्या ठिकाणी 1 लाख रुपयाची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. मी स्वतः सांगत नाही, स्वतः मंत्री महोदयांची बैठकीमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मीडियावाल्यांनी सुद्धा त्यांना कव्हर केलेलं आहे. आता खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितले. लवकरात लवकर आपल्या या अपडेटला लाईक करून टाका. 100 लाईक आलेच पाहिजे आणि ही अपडेट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींकडे पोहोचलीच पाहिजे. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या आणि भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत